सकाळी कडक ऊन, दुपारी पाऊस आणि मध्ये अशी एक चॉकलेटची चूक, ती सुधारायलाच मला जुगाड करावा लागला. नमस्कार मंडळी, आजच्या दिवसाची सुरुवात केली मागच्या वर्षीच्या कुरड्या आणि पापड उन्हात वाळत टाकून. वातावरण थोडं विचित्र होतं. एकीकडे खूप ऊन होतं तर दुसरीकडे पाऊस येईल असंही वाटत होतं. म्हणून मी साडीने सगळं झाकून ठेवलं, कारण आपलं लक्ष नसलं तरी टेन्शन नको ना. त्यानंतर रॅकवरचे डबे घासून स्वच्छ केले आणि घरातलं थोडंसं आवरलं. घरकाम म्हणजे एक संपलं की दुसरं तयारच असतं. दुपारनंतर वातावरण एकदम बदललं. काळे ढग आले आणि आमच्याकडे यंदाचा पहिला पाऊस सुरू झाला. पावसाचा गारवा आणि मातीचा सुगंध खूप छान वाटत होता. पण त्याच वेळी मला एक काम आठवलं. काही दिवसापूर्वी मी डार्क चॉकलेट आणलं होतं. खूप उत्साहाने घेतलं खरं, पण ते इतकं कडू निघालं की खायलाच होत नव्हतं. मग मिस्टरांनी माझ्यासाठी डेअरी मिल्क आणून दिली आणि मग सुरू झाला माझा छोटासा जुगाड. सर्व चॉकलेटचे तुकडे करून डबल बॉइलिंग मेथडने वितळून घेतले. त्यामध्ये डेअरी मिल्क मिक्स केली आणि सगळं पुन्हा सेट होण्यासाठी ठेवून दिलं. यानंतर पुन्हा घरकामाला सुरुवात केली. दोन्ही रॅक व्यवस्थित पुसून घेतल्या, डबे रिकामे केले, स्वच्छ घासून घेतले आणि पुन्हा भरून जागेवर ठेवले. हे काम दिसतं तेवढं सोपं नसतं बरं का. एवढं सगळं काम झाल्यावर माझी तर पूर्ण दमछाक झाली होती. पण आता एवढा पसारा काढलाय म्हटलं, आता तो जागी तर ठेवावाच लागेल. सर्व व्यवस्थित छान रॅक वगैरे पुसून घेतल्या आणि बाकीचे भांडे मी रॅकला लावून दिले होते. नंतर लागली होती भूक, पण मग पूर्णपणे कॅपॅसिटी संपली होती. त्यामुळे रात्रीच्या जेवणात फक्त साधं सिंपल असा पास्ता बनवला होता आणि तो पण खूप छान आणि टेस्टी झाला होता. आजचा दिवस असा काम, पाऊस आणि छोट्याशा चॉकलेट जुगाडात गेला. चला तर मग आजसाठी एवढंच. भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.